आजपासून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात होणार आहे। देशमुख कुटुंबीय सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। आजपासून काँग्रेसच्या सद्भावना पदयात्रेला सुरुवात होणार आहे। मसाजोग येथून काँग्रेसची पदयात्रा निघणार आहे। मात्र या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर देशमुख कुटुंबीय सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती मिळते। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सद्भावना यात्रेला सुरुवात होणार आहे। देशमुख कुटुंबीय सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा निघणार आहे। आपण तिथली दृश्य पाहतोय। मसाजोग मधून या सद्भावना पदयात्रेला सुरुवात होणार आहे। तर काँग्रेसची पदयात्रा मसाजोग येथून निघणार आहे। या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। तर या पदयात्रेमध्ये देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। मसाजोग मधील ग्रामस्थ आता या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। 51 किलोमीटरची पदयात्रा उद्या संध्याकाळी बीडमध्ये पोहोचणार असल्याची माहिती मिळते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी या ठिकाणी येणार आहेत आणि ही भेट झाल्यानंतर या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। या पदयात्रेमध्ये आता देशमुख कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते। हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघणार आहे। मसाजोग येथून ही यात्रा निघणार आहे। देशमुख कुटुंबीय सद्भावना पदयात्रेमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येते। आजपासून या पदयात्रेला सुरुवात होतीये। मसाजोग येथून पदयात्रा सुरू होणार आहे। आपण ही तेथील थेट दृश्य पाहतोय। थोड्याच वेळात या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।